छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद चं आरक्षण कालच सोडत झालेली आहे आणि आम्ही याच्या अगोदर पण आमची महानगरपालिकेची तयारी चालू केलेली होती. आता आमचे पूर्ण 115चे जे उमेदवार आहेत इच्छुक उमेदवार त्यांची आजपासून तर 20 तारखेपर्यंत आम्ही इच्छुक अर्ज आणि त्यांची मुलाखत घेणार आहोत आणि त्यानंतर आम्ही या तयारीला लागलेलो आहोत आणि कालच वंचितची युती नांदेडला झालेली आहे आणि आमचा पण विचार आहे की इथे वंचितची युती करून या भाजपनी जे या शहराचा वाटोळा केलेला आहे त्याला एक नवीन समीकरण या शहराला मी देण्याचा प्रयत्न करत आहोत. आमचे वरिष्ठ जे आहे ते निर्णय घेतील की आम्ही पुढची रणनीती कशी करायची आणि काय ठरवायचं आहे. सध्या जर पाहिलं तर म्हणजे तुम्ही काँग्रेससोबत वंचित असली पाहिजे याचं नेमकं कारण काय वाटतंय? तुमचे काय गणित आहे स्थानिक पातळीवरचे काय वाटतंय तुम्हाला? कारण काय आहे या शहरामध्ये भाजप शिवसेना आणि MIMनी या शहराचं वाटोळे केलेलं आहे. कारण जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम या तिन्ही पक्षांनी केलेलं आहे. आता वंचित आणि काँग्रेस जर एकत्र आली तर पुन्हा एकदा एक गंगा जमना तहजीब या शहराची जी आहे एक या शहराचं नाव आहे. या सगळं समाजाचे लोक या शहरामध्ये एकत्र राहतात पण या मागच्या काळात 10-14 वर्षापासून हे समीकरण बिघडलेलं आहे. म्हणून आमची आता प्रयत्न राहणार आहे की या शहरामध्ये आणि या महानगरपालिकामध्ये एक अशी सरकार आणि असं हे ॲडमिनिस्ट्रेशनचं जे काम चालू आहे हे बरोबर नाही. प्रशासन दादागिरी करत आहे आणि म्हणून आम्ही आता हे चांगली सरकार आणि चांगलं ॲडमिनिस्ट्रेशन या शहराला देणार. वंचितसोबत तुमचं स्थानिक पातळीवर बोलणं झालं आहे का? त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत काय नेमकी परिस्थिती? आमची बोलणी चालू आहे आणि जे निर्णय घेतील आमचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ते घेतील. त्यांच्याशी पण आमचं बोलणं झालेलं आहे. ओके, कधीपर्यंत निर्णय येऊ शकतो? एखाद 4-8 दिवसामध्ये हे निर्णय होण्याची अपेक्षा आहे. तुमचं नाव आणि पद? शेख युसुफ, अध्यक्ष शहर जिल्हा काँग्रेस कमिटी.